संविधानाच्या पॅरा 4 प्रमाणे अजूनही काही पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे उभाटा पक्षाला त्यांना व्हीपचं पालन केलं नाही म्हणून त्यांना एक नोटीस बजावली येईल आणि त्यांचे उत्तर मागवले. ते उत्तर समाधानकारक आहेत नाही आहे ते ठरवून त्यांच्यावर मग डिस्क्वालिफिकेशन पिटिशन पॅरा 4 प्रमाणे पॅरा 4च्या अंतर्गत किंवा 10व्या अनुसूचीच्या अंतर्गत माननीय लोकसभा अध्यक्षांकडे दिली जाण्याची शक्यता आहे की ते देऊ शकतील आणि मग माननीय लोकसभा अध्यक्ष त्याच्यावर काय कारवाई करतील, काय निर्णय देतील हे बघ आपल्याला पुढे बघता येईल. हाच एक आता पर्याय उभाटा पक्षापुढे म्हणजे अवेलेबल आहे त्यांना या अँटी डिफेक्शन लॉ प्रमाणे. कळसे सर, लोकसभा अध्यक्ष असोत किंवा जर ठाकरेंची शिवसेना सुप्रीम कोर्टात गेली तर या दोन्ही ठिकाणी व्हीपचा मुद्दा किती महत्त्वाचा ठरू शकतो? पहिल्याच जे पेंडिंग आहे याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेनेचं प्रकरण पेंडिंग आहे. त्यामध्ये सगळे मुद्दे ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी तुमचं व्हीपचा मुद्दा हे सगळे प्रकरण त्याच्यामध्ये पेंडिंग आहे. त्यावर आता हे दुसरं प्रकरण झालं तसंच. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाने लवकरात लवकर निर्णय देणं अपेक्षित आहे. त्यांनी दिला पाहिजे तो निर्णय. त्यामध्ये सगळे मॅटर्स क्लिअर होतील मग सगळे. कसे सर, सर्वोच्च न्यायालयाचा आणखी एक जुन्या प्रकरणाचा दाखला आता दिला जातोय तो असा आहे की ज्या प्रकारे एखादा अविश्वास ठराव मांडायचा असतो त्याच वेळी व्हीप लागू होतं. अशा रीतीनं पक्षाची जेव्हा संसदेच्या या कार्यालयामध्ये बैठक होते तेव्हा मात्र हा व्हीप लागू होत नाही. नेमकं काय आहे यामागचं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं? मुद्दा आहे डिबेटेबल, लिगली डिबेटेबल मुद्दा आहे. हा व्हीप फक्त लोकसभेच्या प्रक्रियेला लागू होतो का, सभागृहाच्या प्रक्रियेला? म्हणजे त्यामध्ये लोकसभेमध्ये जर व्हीप जारी करून एखाद्या प्रस्तावावर ठरावावर मतदान जर केलं नाही तिथे लागू होतो की संसदीय पक्षाच्या बाहेरच्या लोकसभेच्या बाहेरच्या बैठकीला लागू होतो? हा सुद्धा मुद्दा लिगली डिबेटेबल आहे आणि यावरही सर्वोच्च न्यायालयाने अजूनही अथॉरिटेटिव्ह मत प्रदर्शन केलेला नाही. त्यामुळे आता हे प्रकरण जाऊ दे सर्वोच्च न्यायालयात, तर तिथे काय त्यांना न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे पुढील कारवाई होईल. आता असंही कळतंय की या खासदारांचा गट स्थापन झालाय. काही जण असं म्हणतात की अजूनही 2 खासदारांची संभ्रमावस्था कायम आहे, त्यामुळे आता तांत्रिक प्रक्रियेमध्ये हे सगळं अडकलेलं आहे. तर लोकसभा अध्यक्षांकडे आता कुठले अधिकार आहेत? लोकसभा अध्यक्ष या संदर्भात आता पुढचे निर्णय काय काय घेऊ शकतात? लोकसभा अध्यक्षांकडे सगळे अधिकार आहेत. स्प्लिट मान्य करण्याचे, मर्जर मान्य करण्याचे, त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनच्या पिटिशनवर निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार हे पॅरा 4 प्रमाणे लोकसभा पॅरा 4 आणि अँटी डिफेक्शन लॉ प्रमाणे लोकसभा अध्यक्षांकडे असतात. त्यामुळे अध्यक्षांची भूमिका त्याच्यामध्ये फार महत्वाची आहे आणि ते सगळे त्यामध्ये कारवाई करतील. कारण डिसिजन ऑन क्वेश्चन ॲज टू डिस्क्वालिफिकेशन ऑन ग्राउंड ऑफ डिफेक्शन यामध्ये संपूर्ण अधिकार जे आहे ते माननीय अध्यक्षांना दिलेले आहेत. याच्यामध्ये द डिसिजन ऑफ द चेअरमन ऑर द स्पीकर ऑफ सच हाऊस इज फायनल शॅल बी फायनल असं म्हटलंय. त्याच्यामुळे पॅरा 6 प्रमाणे संपूर्ण अधिकार आहे माननीय अध्यक्षांना आहे. तर अध्यक्ष त्यांचा निर्णयाचा प्रक्रियेमध्ये याचा वापर करून निर्णय देतील. ऑफकोर्स हा अध्यक्षांचा जो निर्णय आहे हा ज्युडिशियल रिव्ह्यूमध्ये सुप्रीम कोर्टात त्याला चॅलेंज करता येईल असं त्याच्यामध्ये ही प्रक्रिया. हो, कसे सर, धन्यवाद तुमच्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी आणि या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर तातडीनं नोटीस